नमस्कार, मी मनुश्री पाटील. आज आपण टॉक टाइम मध्ये बोलणार आहोत पुरुष वंध्यत्व या विषयावर. कोणत्याही जोडप्याला मूल झालं नाही तर पहिलं बोट स्त्रीकडे दाखवलं जातं. पण पुरुषामध्ये सुद्धा काही कमतरता असू शकते, त्याच्यामध्ये देखील वंध्यत्व असू शकतं. मग पुरुष वंध्यत्व म्हणजे काय किंवा त्यावर कशी मात करायची, त्यावर कोणते उपचार आहेत हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर डॉक्टर नंदिता पालशेतकर आहेत. मॅडम, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. तुम्हाला जर त्यांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आमचा नंबर पुन्हा एकदा ऐका, 022-668-99204. मॅम, पुरुषाचं वंध्यत्व कितपत चान्स असतात पुरुषामध्ये वंध्यत्वाचे? जर तू पाहिलं तर आपल्या देशात साधारण 10 ते 15% लोकांच्यात इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम आहे किंवा वंध्यत्वाचा. आणि जर वंध्यत्वाची कारणं पाहिली तर जवळजवळ 30 ते 50% पेशंट्समध्ये ॲक्च्युली पुरुषाच्या वंध्यत्वामुळे हे त्यांना मूल होत नसतं. त्या पुरुषात काही डिफेक्ट असतात, त्याच्यामुळे मूल होऊ शकत नसतं. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे, जेव्हा आमच्याकडे जोडपी येतात बघायला किंवा कन्सल्ट करायला, तेव्हा आम्ही नेहमी जोडपी मी म्हणणं, स्त्री नाही. त्यामुळे पुरुषाचं आणि स्त्रीचे दोघांचेही टेस्ट करणं महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळा नुसत्या स्त्रिया देखील येतात. काही घरातनं असं वाटतं की बाबा पुरुषात काही दोषच नसतो. मग त्यांना आम्ही सांगतो की प्लीज तुमच्या हस्बंडना घेऊन या आणि आपण त्यांचे सगळे रिपोर्ट्स वगैरे टेस्ट त्यांना तपासायला हवं. हे फार महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. पण मग कुठच्या प्रकारच्या टेस्ट असतात? आम्ही जे पहिल्या प्रथम जी साधी एक टेस्ट करतो म्हणजे सीमन अनालिसिस. आता ही जी सीमन अनालिसिस आहे त्याची जी काही 2-3 पॉइंट्स आहेत, प्रॅक्टिकल पॉइंट्स आहेत, ते मी सांगायची इच्छित आहे की जेव्हा आम्ही वीर्याचा तपास करतो तेव्हा हे वीर्य फक्त 3 दिवसाचंच असलं पाहिजे जुनं. अच्छा. की त्याच्या आधी संबंध आलेला असला पाहिजे आणि ते वीर्य 3 दिवसानंतर आपण देतो तपासायला. कारण लगेच एका दिवसात दिलं तरी तो रॉंग रिपोर्ट येऊ शकतो किंवा 10 दिवस काही न केलं आणि मग रिपोर्ट केला तरी तो रिपोर्ट रॉंग येऊ शकतो. त्यामुळे 3 ते 4 दिवस जास्तीत जास्त म्हणजे ते व्हेरिएबल आहे इंटरव्हल, पण तेवढा इंटरव्हल असणं बरं असतं कारण रिपोर्ट्स ॲक्युरेट असतात. पण एखादा रिपोर्ट वीर्याचा जर नॉर्मल किंवा ॲबनॉर्मल म्हणजे दोन्ही रिपोर्ट्स नॉर्मल आला असेल किंवा ॲबनॉर्मल आला असेल तर त्याच्यावर आम्ही इतकी 100% गॅरंटी नाही ठेवत. नॉर्मली मी 3 आठवड्याचा गॅप देऊन परत एक रिपोर्ट करते आणि हे 2 रिपोर्ट आम्ही बघतो. जर एकातही काही दोष असला तर ते परत जास्ती डीप इन्व्हेस्टिगेशन करतो. डीप इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, युजली आमचं बेसिक जे टेस्ट आहे ती आहे की सीमन अनालिसिस. त्याच्यात आम्ही काउंट, मोटिलिटी, मॉर्फॉलॉजी बघतो. मग मी हल्ली लीलावती हॉस्पिटलमध्ये सीमन कल्चर देखील करून घेते कारण इन्फेक्शन्स बऱ्याच पुरुषात आढळतात. आणि जी मॉर्फॉलॉजी असते ते क्रुगर स्ट्रिक्ट क्रायटेरिया म्हणून अशी एक टेस्ट आहे, ती आम्ही करून बघतो. कारण बरेचसे स्पर्म्स ऍक्च्युली 20 ते 120 मिलियन्स असतात. ओके, आणि त्यातला एकच तो जाऊन फर्टिलाइज करतो. त्यामुळे तुला आश्चर्य वाटेल की फक्त 14% ह्यातले स्पर्म्स नॉर्मल असतात, बाकी सगळे ॲबनॉर्मल असतात. आणि 14% जर नॉर्मल असले तरी त्या पुरुषातून म्हणजे पुरुषाला व्यवस्थित मूल होऊ शकतं. तुम्ही आता बोलात की लो काउंट आहे किंवा मॉर्फॉलॉजी, ते काय असतं, तो प्रकार काय? लो काउंट म्हणजे जसं मी सांगितलं 20 to 120 मिलियन इज नॉर्मल काउंट. आणि जर 10 ते 20 मिलियनच्या मध्ये 20 मिलियन पर ml आम्ही काउंट करतो. तर 10 to 20 मिलियनच्या मध्ये जर काउंट असला तर त्याला माइल्ड मेल इन्फर्टिलिटी बोलतो. मग 5 to 10 मिलियन इज मॉडरेट मेल इन्फर्टिलिटी आणि 5 मिलियनच्या बिलो जर काउंट असला तर ते सिव्हिअर मेल इन्फर्टिलिटी आहे. तर नॉर्मली माइल्ड टू मॉडरेट मेल इन्फर्टिलिटीवर आम्ही बरेचसे उपाय वगैरे करू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे मोटिलिटी ऑफ द सीमन सॅम्पल. मोटिलिटी फार महत्वाची आहे, म्हणजे त्याची गती, त्या शुक्राणूंची गती. कारण स्त्री बीज जे असतं ते हलत नाही, ते स्वतःहून हलू शकत नाही. युट्रस मध्ये जे सिलिया मुवमेंट असतात त्याच्यामुळे ते हलतं. पण जी गती असते त्याला म्हणजे स्पर्म्सना गती लागते कारण त्या स्पर्मला जाऊन ते एगला अटॅच व्हावं लागतं आणि ते फर्टिलाइज करावं लागतं. त्यामुळे 50% तरी तुमच्या सॅम्पल मधले स्पर्म्स फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह असायला पाहिजे. तर तेवढे असले तर इट्स अ गुड काउंट. अच्छा, पण मग मॉर्फॉलॉजी म्हणजे काय? मग मॉर्फॉलॉजी म्हणजे काही एखाद्या स्पर्मला 2 डोकी असतात, 2 टेल्स असू शकतात,
टेल्स असतात बरोबर, स्पॉम्सला बरोबर. मुवमेंटसाठी. हो. मग त्या जो डोक्याचा आकार असतो तो वेगवेगळा असू शकतो आणि ह्यांना म्हणजे हे जे वेगवेगळे ॲबनॉर्मॅलिटीज किंवा वॅक्युल्स असतात काही स्पॉम्स मध्ये त्याच्यामुळे देखील आपल्याला हे ॲबनॉर्मॅलिटीज जसं मी सांगितलं 14% तरी स्पॉम्स नॉर्मल असायला पाहिजे. ओके. पण एकदा का पुरुषाच्या लक्षात आलं, त्याने सिमेंट टेस्ट केली आणि त्याच्या लक्षात आलं की कोणत्या तरी कमतरता आहे, मोटॅलिटी कमी आहे इतर किंवा मॉर्फॉलॉजी कमी आहे, तर त्यांनी सर्वात पहिल्यांदा कोणाकडे जायला पाहिजे? सी बेसिकली जस्ट आपण जरा टेस्ट कम्प्लीट करूया ना, अर्धवट राहिलं सीमेन अनालिसिस. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टेस्ट जी आहे ती कधी कधी काही पुरुषांमध्ये जर एबनॉर्मल टेस्ट आल्या Okay. तर मग ह्या एक्स्ट्रा टेस्ट करावे लागतात. जसं काउंट कमी असला, मोटिलिटी कमी असली किंवा मॉर्फॉलॉजिकली नॉर्मल स्पॉम्स नसले तर मग आम्ही हॉर्मोन्स चेक करतो. Okay. थायरॉइड, प्रोलॅक्टिन आणि FSH, LH हे हॉर्मोन्स आणि टेस्टोस्टेरॉन लेवल्स बघतो. आणि जर काय प्रॉब्लेम असला तर हे ट्रीटेबल कॉजेस आहेत. आणि दुसरी एक टेस्ट म्हणजे एक सोनोग्राफी करतो, ट्रान्स रेक्टल सोनोग्राफी ऑफ द स्क्रोटल सॅक ह्याला असं म्हणतात, की ती सोनोग्राफी करून ऍक्च्युली टेस्टिसची साईज वगैरे व्यवस्थित आहे की नाही ती बघतो आणि त्याच्यावरनं आम्हाला कळतं की ह्या पुरुषांमध्ये आम्हाला स्पर्म्स मिळतील की नाही. अच्छा मॅम, एक फोन आलेला आहे. नेहा आपल्या बरोबर आहे. बोला नेहा. हॅलो. बोला. हा, माझ्या मिस्टरांमध्ये 1 मिलियन काउंट होते हम्म. आणि आता त्यांनी आम्ही वर्षभर औषधं घेऊन त्यांचे 2 मिलियन काउंट वाढलेले आहेत. तर माझी एकदा IUI टेस्ट झालेली आहे तर तिथे सक्सेस झाली नाही. आता सेकंड टाइम IUI माझी टेस्ट झालेली आहे. तर मला विचारते की हे IUI ट्रीटमेंटनी म्हणजे खरंच प्रेग्नन्सी राहते का आणि ह्याच्यामध्ये काही अबनॉर्मल वगैरे असं मूल होऊ शकत नाही ना? हा प्रश्न आय मीन त्या मुलीचं वय जर यंग असेल, सी बेसिकली काय आहे ना की 1 मिलियनचा 2 मिलियन काउंट होऊन काय तो नॉर्मल नाही झालेला आहे. ओके. तुम्हाला ऍक्च्युली औषधं घेऊन इम्प्रुव्हमेंट डेफिनेटली झालेला आहे, पण तुम्हाला जी ट्रीटमेंट चालू IUI त्याचा सक्सेस रेट फक्त 5 ते 10% आहे. आय मीन ते समजून जर तुम्ही IUI परत दुसऱ्यांदा केलं तर काही हरकत नाही, कारण आणि यंग एज आहे तुमचं. जर यंग एज असलं तर काही हरकत नाही, पण जर तुमचं वय 35च्या वर असेल तर मग स्ट्रेट इक्सी करणं हे जास्ती सक्सेस ओरिएंटेड ट्रीटमेंट जसं आम्ही म्हणतो. कारण इक्सीमध्ये ह्या स्त्रीला ऍटलीस्ट 40 ते 50% चान्स आहे की प्रेग्नन्सी राहील. तर 1 to 2 मिलियन काउंट ऍक्च्युली फॉरेनला असते तर स्ट्रेट अवे IVF साठी किंवा म्हणजे इक्सीसाठी त्यांना ऍडवाइस केलं असतं. पण एखाद्या पुरुषाच्या लक्षात आलं की त्याला किंवा मोटॅलिटी कमी आहे वगैरे, तर कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स असतात? सी आधी तर आम्ही कारण शोधायला प्रयत्न करतो. जर पण बरेचसे जो 90% पुरुषांमध्ये आम्हाला काही कारणच मिळत नाही की इडिओपॅथिक मेल इन्फर्टिलिटी ज्याला आम्ही म्हणतो, तर मग आम्ही साधी ट्रीटमेंट्स देतो, औषधं देतो, गोळ्या देतो, अँटॉक्सिडंट्स म्हणजे व्हिटॅमिन ई, मिनरल्स वगैरे, काही आयुर्वेदिक औषधं पण आहेत जी आम्ही वापरतो. आणि पण ते महत्वाचं आहे की आम्ही 3 ते 6 महिने ट्रायल देतो. जास्ती ट्रायल घेऊन उपयोग नाही. कारण आता ह्या पेशंट जसं आपल्याला फोन आला नेहाचा की 1 मिलियनचं 2 मिलियन होऊन त्याला काय फायदा होणार नाहीये. त्यामुळे तो फायदा कितपत होतो ते बघणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त 6 महिने घेऊन बघायचं. कारण वय जर लहान असलं तर तुम्हाला बाकीचे जे ART आहे, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी म्हणजे इक्सी जे आहे त्यांनी जास्ती फायदा होतो. आणि हे ना प्रत्येकापर्यंत, कारण पेशंट आल्यावर मग म्हणतात काय तुम्ही लगेच डायरेक्ट इक्सी सांगताय, त्यामुळे गोळ्या औषधं देऊन प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. आणि मग नाही झालं तर ट्रीटमेंट. ऍब्सोल्युटली. एक फोन आलेला आहे. नितीन आपल्या बरोबर आहेत. बोला नितीन. हॅलो. बोला. मॅडम ना, माझा असा प्रश्न असा होता, माझं वय 31 आहे. आणखीन माझं वजन सर्वसाधारण 100 किलोच्या आसपास आहे आणि माझा काउंट आहे तो 2% आहे. तर मी आता इथं पुण्यामध्ये 1-2 ठिकाणी उपचार घेतले, पण काउंट अजून डेव्हलपमेंट म्हणा तशा होत नाहीये. तुमचं लग्न झालेलं आहे? हो, लग्न झालेलं आहे. लग्नाला 3 वर्ष झालेली आहेत. ओके. पहिले 2 वर्ष आम्ही प्लॅनिंग केलं होतं ऍक्च्युली, म्हणजे हा प्रॉब्लेम मला माहिती नव्हता. पण 2 मिलियन काउंट जर असला तर बेसिकली तुम्हाला टेस्ट ट्यूब बेबीचा विचार करायला हवा. कारण ऑलरेडी 1 वर्षभर तुम्ही ट्रीटमेंट घेताय आणि त्याचा काही फायदा झालेला नाही तुम्हाला. अच्छा. एक पुढचा एक फोन आलेला आहे. विद्या आपल्या बरोबर आहे. बोला विद्या. मॅडम, बोला. माझा प्रश्न असा आहे की माझं वय 31 आहे आणि लग्नाला 9 वर्ष पूर्ण झाले.
तर आम्ही असं म्हणजे डॉक्टरांवरती वगैरे असं काही म्हणजे केलं नव्हतं, पण असं थोड्या दिवसांनी आम्ही प्रयत्न केले डॉक्टर वगैरे, पण डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही दोघेही नॉर्मल आहात, त्याच्यामुळे तुम्ही जास्त म्हणजे ह्याच्यातलं जाऊ नका, म्हणजे जास्त ट्रीटमेंटच्या ह्याच्यात जाऊ नका, नॉर्मली तुम्हाला होऊ दे. पण त्याच्यातून मला असं कळलं की माझी युट्रस पोझिशन आहे ती रेट्रोवर्टेड आहे. तर मला असं विचारायचं होतं रेट्रोवर्टेड पोझिशन म्हणजे नक्की काय आणि त्याच्याने कन्सिव्ह होऊ शकतं की नाही होऊ शकत? आय थिंक आपल्याला रिलेटेड नाही, पण त्याला आन्सर करणं महत्वाचं आहे की रेट्रोवर्टेड पोझिशननी काही फरक पडत नाही. यु नो हे प्रत्येकाला समजावणं फार महत्वाचं आहे की युट्रस अँटीवर्टेड रेट्रोवर्टेड हा नॉर्मल पोझिशन्स आहेत ज्या आपण युअर बॉर्न विथ इट. ओके. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. शी शुड नॉट वरी अबाउट इट की त्यांनी काय तिला वंध्यत्व होऊ शकतं. आणि अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी जसं तिचं कारण आहे त्याला स्टेपवाईजच ट्रीटमेंट असते. काही वर्ष आम्ही त्यांना स्वतःहून ट्राय करायला सांगतो, नाही झालं तर मग इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन किंवा IUI 2 ते 3 वेळा ऍडवाइस करतो. आणि जर नाहीच झालं तर मग थोडासा ब्रेक घेऊन IVF करणं पण फायद्याचं ठरू शकेल. तुम्ही IVF देखील करू शकता. अच्छा, पण साधारणतः पुरुषाच्या वंध्यता तुम्ही ट्रीटमेंट बद्दल बोलत आहात. तुम्ही सांगितलं की सगळं व्यवस्थित नॉर्मल असेल तर तुम्ही काही औषधं देता, पण आज लो काउंट जर असेल तर मग अशा वेळी काय करता तुम्ही? सी लो काउंट असला तर आम्ही टेस्ट करतो. व्हॅरिकोसील म्हणून एक कंडिशन आहे, त्याच्यामुळे देखील लो काउंट असू शकतो. किंवा हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम, थायरॉइड प्रोलॅक्टिन हॉर्मोनचा प्रॉब्लेम असला तरी होऊ शकतं. आणि एक कंडिशन आहे ज्याला आम्ही हायपोगोनॅडोट्रोफिक हायपोगोनॅड्रिझम बोलतो, म्हणजे तिथे अगदीच हॉर्मोन लो असतात. अच्छा. आता ह्या ज्या दोन कंडिशन्स आहेत व्हॅरिकोसील आणि हायपो ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो, त्याच्यावर ऍक्च्युली म्हणजे ऍटलीस्ट हायपोवर 100% ट्रीटमेंट आहे. ओके. तर ते पेशंट जर डायग्नोज झाले आणि आम्हाला कळलं की ह्यांच्यात ह्या हॉर्मोन कमी आहे तर सरळ बाहेरनं आम्ही इंजेक्शन देऊन करू शकतो. इनफॅक्ट माझ्याकडे एक पेशंट आलेला, त्यांनी त्याचं हायपो त्याचं डायग्नोसिस झालं आणि त्याला आम्ही HMGचे इंजेक्शन देऊन स्पर्म्स ऍक्च्युली 0 असतात किंवा अगदी लो काउंट असतात ते आम्ही चालू केले. पण इंजेक्शन्स फार महाग असतात आणि अनफॉर्च्युनेटली जोपर्यंत इंजेक्शन चालू आहेत तोपर्यंतच स्पर्म प्रोडक्शन असतं. त्यामुळे हे इंजेक्शन चालू ठेवून मग आम्ही त्यांचं ते स्पर्म्स ऍक्च्युली फ्रीजिंग जे तुम्ही स्क्रीनवर दाखवताय त्याच्यात आम्ही फ्रीज करून ठेवले आणि मग ते स्पर्म्स वापरले त्याला मूल द्यायला. त्याच्यानंतर म्हणजे काही गोष्टींमध्ये तुम्ही थोड्याशा ट्रीटमेंटने इंजेक्शनने सुद्धा तुम्ही Absolutely. काउंट वाढवू शकता. एक फोन आलेला आहे, सिद्धार्थ आपल्या बरोबर आहेत. बोला सिद्धार्थ. हॅलो. बोला. अच्छा, माझ्या मित्रांचं नाव आहे मोहिते म्हणून. त्यांच्या लग्नाला 10 वर्ष झाले. त्यांनी खूप ट्रीटमेंट केलेली आहे त्या अगोदर आणि म्हणजे त्यांची ट्रीटमेंट आता मागच्या वर्षीचं त्याच्या समोर सध्या खोकले म्हणून त्यांचं हॉस्पिटल आहे, तर त्या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट झालेली होती. आणि नंतर मग काय ते एवढी ट्रीटमेंट करून काय फरकच पडला. तर नंदिता मॅडमचा जर पर्सनल नंबर भेटत असेल तर आम्ही तिथे त्यांच्याकडे पाठवू शकतो. तुमच्याकडनं त्यांना ट्रीटमेंट घ्यायचे, पण अशा वेळी जेव्हा 10 वर्ष सुद्धा झाली असतात, अनेकदा ट्रीटमेंट घेऊन असतात, मग अशा लोकांना किती होप्स असतात अशा वेळी? आय थिंक आजच्या जेवढा टेक्नॉलॉजीचा ऍडव्हान्स झालेला आहे तर डेफिनेटली होप्स बऱ्याचशा कंडिशन्स मध्ये वाढलेला आहे. आणि जसं मी सांगते की वंध्यत्वाला ट्रीटमेंट 100% आहे. म्हणजे जर आपण IVF, IUI, ICSI वगैरेनी नाही झाली, एग डोनेशन, स्पर्म डोनेशन, तर अडॉप्शन हे शेवटचा पर्याय असतोच, नक्कीच असतो. आणि बरेचसे पेशंट्स ज्यांना असफलता मिळते ते डेफिनेटली ऍक्सेप्ट करायला तयार असतात. अच्छा, पुरुषाचं वंध्यत्व या विषयावर आपण बोलतो आहोत, पण वंध्यत्वावरील उपचार या विषयावर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता 022-668-99-204 या नंबरवर. हा विषय आपण असा चालू ठेवणार आहोत, पण आता घेऊया एक ब्रेक. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत.